आपण पाहत आहात जनलोक वार्ता। बातमी पहा विश्वासानं। कलाकार एकजुटीचा कलाकार एकजुटीचा होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही। कलाकारांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही। कलाकारांवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही। कलाकार होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही। न्याय मिळाला पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे कलाकारांना न्याय मिळाला पाहिजे डुप्लिकेट कलाकार लागलेच पाहिजे डुप्लिकेट कलाकार लागलेच पाहिजे डुप्लिकेट कलाकार लागलेच पाहिजे घुसखोरी आम्हीच पाहिजे राजकीय घुसखोरी आम्हीच पाहिजे राजकीय घुसखोरी आम्हीच पाहिजे राजकीय घुसखोरी आम्हीच पाहिजे खाना न्याय मिळालाच पाहिजे आम्ही कलाकारांना न्याय मिळालाच पाहिजे आम्ही कलाकारांना न्याय मिळालाच पाहिजे। नमस्कार, मी प्रशांत बोगम। गेले 30-40 वर्ष या हडपसर भागामध्ये नाटक, सिनेमा, सिरियल या क्षेत्रामध्ये काम करतोय। हडपसरमध्ये नाट्य परिषद जी झाली ती नाट्य परिषद केवळ राजकीय आहे आणि त्याच्यात बरेच मंडळींचा या ठिकाणी संगनमत आहे आणि कोणत्याही प्रकारचा कलाकार त्या नाट्य परिषदेवर घेतलेला नाही। मला आत्ताचे आपले विद्यमान आमदारांनी जरी मला सांगितलं असतं तरी मी ते फॉर्म दिले असते। कलाकाराच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे नाट्य परिषद होती तर हरकत काय, म्हणून मला प्रशांत जगतापांनी त्यांना वाटलं की मी कलाकार आहे आणि तुमचे सगळे कलाकार आहेत, ते फॉर्म भरा, म्हणून आम्ही ते केलं। त्याच्यानंतर जी मंजुरी 23ला झाली त्यावेळेस हे नियामक मंडळाचे मुंबईचे भाऊसाहेब भोईर हे उपाध्यक्ष होते, तर त्यावेळेस त्यांनी मंजुरी दिली। हडपसर नाट्य परिषदेला जे काही नियामक मंडळ बसलेलं आहे ते हाडामासाच्या कार्यकर्त्यांना सोडून जे राजकीय पुढारी आहेत त्यांनी संगनमत करून एक राजकीय हेतूपायी किंवा काहीतरी सरकारचं अनुदान लाटण्यापायी त्यांनी ह्याच्यामध्ये रस घेतलेला आहे। हडपसरला भरपूर नागरिक प्रश्न आहेत ते मांडण्याचं सोडून जे हाडामासाचे कलाकार आहेत त्यांचा हक्क डावलला जात आहे। त्यासाठी इथं आज ज्येष्ठ कलाकार सर्व बसलेले आहेत। ते आज गेले 40 वर्ष कला क्षेत्रामध्ये ॲक्च्युअलमध्ये काम करतात, पण जे काम करत नाहीत ते लोक त्याच्यामध्ये बसलेले आहेत ज्यांना कलाकारांचे प्रश्नच माहीत नाहीत किंवा रंगभूमी कशी चालवायची असते, नाट्यक्षेत्र कसं चालतं ते त्यांना काहीच नॉलेज नसताना ते राजकीय वरदहस्त वापरून त्या जागी बसलेले आहेत। त्या विरोधात आम्ही आज आवाज उचलण्याचं काम केलेलं आहे। त्या संदर्भात आम्ही माननीय शरद पवार साहेबांना उद्या सर्व गोष्टी हकीकत सांगणार आहे। त्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर आम्ही ॲप्रोप्रिएट फोरम किंवा उच्च न्यायालयामध्ये रिट दाखल करणार आहोत। आपण पाहत आहात जनलोक वार्ता। बातमी पहा विश्वासानं।